उन्हामुळे सध्या भाजी चपाती खायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो। अशा वेळी एखाद्या दिवशी मस्त असं सकाळी सकाळी असा पौष्टिक आणि स्वादिष्ट नाश्ता बनवायचा। तर त्याच्यासाठी मी इथे रात्री मूग डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ समप्रमाणात भिजवलं होतं। त्यासोबत रात्रभर इथे हरभरेसुद्धा मी भिजायला घातलेले आहेत। दुसऱ्या दिवशी सकाळी आता हे सगळं थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। त्यासोबत जिरे आणि कोथिंबीर टाकून फिरून घेतलेलं आहे। छान असे इथे आप्पेचं पीठ तयार झालेलं आहे। आता हे पीठ मी 2 तास झाकून ठेवलेलं आहे। 2 तासानंतर एकदम छान असे इथे पीठ फुगून आलं होतं। ह्याच्यामध्ये सोडा किंवा काहीच मी दुसरं घातलेलं नाही, फक्त चवीनुसार मीठ टाकलं आणि छान सगळं मिक्स करून घेतलं। आता आप्पे पात्राला तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं सगळं आप्प्याचं पीठ घालून छान झाकून ठेवलेलं आहे। एक 10 मिनिटांमध्ये आपले आप्पे तयार होतात। दोन्ही बाजूनी थोडं थोडं तेल लावून गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आणि मस्त इथे सगळे माझे आप्पे तयार आहेत। सोबत खाण्यासाठी छान अशी खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे आणि सांबारसुद्धा बनवलेला आहे। तर असा हेल्दी नाश्ता तुम्हीसुद्धा सकाळी सकाळी नक्की करा। चला, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा।